राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, ती बिगर सांगता तुम्हाला बरंच काय समजतं. मला म्हणजे मोठ्यापणाला स्वतःचा करायला आवडत नाही, पण पिक्चर क्वालिटी सुधारली ही बऱ्याच जणांनी सांगितलं. पाठीमागचं ब्लोअर करू नका, एक नंबर सुचवलं मला. थोडा बदल करून करतोय आज. आणि त्याचं कारण हा मोबाईल विकत घेतला होता आपण, 41,000 रुपयाला बसला. रोखीने घेतल्यामुळे 1,000 रुपये कमी केलं, त्यांनी 40,000 रुपयाला दिला. आणि अजून 4,000 टाकला असता आयफोन आला असता 13 ॲपलचा. पण ते स्टोरेज कमी, बॅटरी लय कमी. आउटडोअर गेलं तर 4-4, 5-5 तास म्हणजे शूट करावं लागतं, ते अशक्य होतं. त्याच्यामुळं इथं डोकं लावलं. 512 GB स्टोरेज आहे, 12 GB रॅम आहे, चांगलं आहे. आणि क्वालिटी अगदी आयफोन नसली तरी त्याच्यापेक्षा काय कमी नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी काय कुणाला प्रमोट करत नाही किंवा आपल्याला काय 10 रुपये त्यांनी दिलं नाही. पण ही जी पिक्चर क्वालिटी आहे ना ह्या फोनची, हाय बा असा विषय आहे. आता आपल्या स्टोरीकडे सरळ जाऊ आपण. या स्टोरीच्या माध्यमातून आज तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीविषयी आतली माहिती मिळणार आहे. एवढं सांगितलं तरी तुम्ही म्हणलं की तलावर लगेच ओळखणारी माणसं आहे, त्याबद्दल काय वाद नाही. सौरभ राजपूत या केसमध्ये अचानक लय मोठा ट्विस्ट आला आहे, म्हणून ती स्टोरी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोचणं जास्त गरजेचं आहे. सौरभ राजपूत हा मेरठमधली केस तुम्हाला माहिती आहे, 30 केस आहे. फक्त ट्विस्ट आला आहे म्हणून तुमच्या शेअर करणं गरजेचं आहे. आणि आतली माहिती त्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहे. हा सौरभ राजपूत आणि त्याची आई. सौरभ त्यावेळेस 13 वर्षाचा होता. त्यावेळेस ती एका ज्योतिषाकडे जायची आणि कुंडली काय कुठलं बऱ्याच जणांना चालू असतं बघा हे. आता ज्योतिषशास्त्र हा विषय आहे, ते काय खोटं नाही किंवा काय नाही, पण त्या ज्योतिषशास्त्राचं परिपूर्ण माहिती नसताना त्याच्यातून लोकांना गंडावणारे, पैसे मागणारे लय समाजात, यांना ओळखा. जिथं पैसा येतो, काहीतरी अपेक्षा येते ना, त्या लोकांना लगेच सोडून द्यायचं. तिथं रुपया डोकं द्यायचं नाही कोणाला. हा प्रॉब्लेम सध्या पैशामुळं लोक माणूस काय करीन सांगतात नाही, अशी परिस्थिती. ज्योतिषशास्त्रसुद्धा या तंत्रमंत्र विद्याशास्त्रासारखं बदनाम करून टाकलं माणसाने, असा विषय. सौरभ राजपूत 13 वर्षाचा असताना त्याच्या आईबरोबर एका ज्योतिषाकडे जायचा. आणि हा जो ज्योतिषी आहे मुस्कान, जी त्याची बायको झाली नंतर, त्या मुस्कानचा आजोबाई होती. त्याला माहिती सगळी, कुठला ग्रह किती प्रबल आहे, घातवार कोणता आहे, बऱ्याच विषय असतात ज्योतिषशास्त्रामध्ये. मंगळ आहे का, काय आहे का, म्हणजे शुभ दिवस कोणता, अशुभ कोणता, किती कोणती वेळ महत्त्वाची, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यांनी ती मुस्कान तिथं पाहिली बा. आता ते 13चा म्हणजे ते पहिलं प्रेम माणूस कधी विसरत नाही. ते एकमेकाच्या प्रेमात ते मुस्कान आणि हा सौरभ इतके बुडाले की 3 वेळा घरातून पळून गेले. आता मला सांगा, हा 14-15 वर्षाचा, ती 12-13 वर्षाची, म्हणजे ह्यांनी एकमेकाचे शरीर पळून जाऊन काय तिथं सत्यनारायणाची पूजा नाही करीत बसत, ध्यानात ठेवा. हा, पळून गेले याचा अर्थ असा की दोघांनी एकांत घेतला आणि पार मग त्या शिलाई बिलाचं तर पार वाटोळ करून टाकलं यांनी. त्यावेळेस बुद्धी बी तशीच असती पळून जाणाऱ्या जोडप्याची. पोरच त्यांना काय बा, ते शरीर सुखाची चटक त्यांना तापासून लागली. ह्याच्यात एक पॉईंट असा आहे की ही जी मुस्कान आहे, हिची आई वारलेली आहे आणि तिला सावत्र आई आहे. किती काही म्हणलं, ती आता किती बी बॉम्बालली तरी ती बाई संशयास्पद. आता पोलिसाच्या रेंजमध्ये त्या मुस्कानची आई. कोण तिकडून आलं की नवऱ्याला सुद्धा ऑर्डर करते, कोणी बघ, ती आपले विचार पटकून जातो. हां, कमांडिंग पोझिशनमध्ये वाटते ती मेंटली दृष्ट्या. तुम्हाला आतले कळायचं नाही पोलीस तपास कसा केला जातो. त्या बाईने ह्या पोरीचं लय मारण्याचं लाड केलं, पण तिला जाणवलं की पळून जाते, दुनिया करीते, पैशावाले शिंगरू बघा एखादं दे हाकून बॉईला लग्नाच्या नावाखाली, काय डोक्याला ताण, असं असतं. मग हे सौरभ म्हणले कशाला लांब जायचं, याच्याबरोबर द्यायचा. आणि तो बी केपेबल पोरगा होता, सक्षम होता. आई वडील आहेत, राजेंद्र नावाचा भाऊ आहे, पण 3-3.5 लाख रुपये पगार, इतका मोठा त्याने म्हणजे शिक्षण झालेलं आहे त्याचं. आणि नोकरी
सुरुवातीला इथं केली, मर्चंट नेव्हीमध्ये होता, तिला वेळ देता यावा म्हणून लग्नानंतर ती सोडली, लग्न करून दिलं दोघाच, ती सोडली, व्यवसाय टाकला फर्निचरचा. अजून कुटुंबाला पैसे हवेत, 2-4 वर्ष राहिला ते तिथं, तिच्याबरोबर नांदला, ती त्याच्याबरोबर नांदली. पण ही जी मुस्कानी हा मेन कॅरेक्टर आहे, तुम्हाला सांगतो, ही मेन दोषी बाई कोण असेल तर ही मुस्कानी, त्याची बायको. चंचल प्रवृत्तीची पोरगी, आईबापाला पण त्रासदायक असते. चंचल प्रवृत्तीची पोरगी प्रियकराला, नवऱ्याला, सासू सासऱ्याला सगळ्यात त्रासदायक असते. तिथं मन स्थिर नाही, तिला खतरनाक. आणि त्याच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवतं हिची मेंटॅलिटी काय. प्रत्येकाने आपापली सहवासात असलेली स्त्री चेक करून घ्या, हिच्या अपेक्षा विपेक्षा काय. आणि थोडं न्या आरशात थंड पाणी थोडं जास्त पाजत तिला. कसं होतं, एवढं पुरुषांनी कमवायचं फक्त, पण येणे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे स्त्रीला, भवितव्य शोधता आलं पाहिजे, हे तिच्या फॅक्टर तिच्या मेंदूतून निघाले पाहिजेत. पण ती नुसतीच म्हणली ना, फ्रीज नाही, कार नाही, शेजारांनी 2 तोळ घेतलं, मला 5 तोळ कवा, ही फॅक्टर चुकीची आहे, तुम्हाला सांगतो. थोडी शांत करा तिला. ह्या घटनेमध्ये हा इंग्लंडमध्ये गेला, 3-3.5 लाख महिना कमावायचा, आणि तिथून त्याच्या आईच्या नावे सोडले. 60 ते 70 लाख रुपये टोटल सासरा वडील दिलेत त्यांनी. या सौरभच्या पण चुका आहेत, तुम्हाला सांगतो. त्याच्या खून झाला, मग त्याच्याविषयी बोलायचं नाही का. आई वडिलांना, राजेंद्रला पैसे नाही, त्यांनी त्या सासरवाडीला केले मिळवणी, त्याची तिला 1.5 लाखाचा आयफोन घेऊन दिला सौरभनी. ह्या चुकाच आहेत ना. बायकोच्या प्रेमात, बायकोच्या ह्याच्यात किती आंधळा व्हायला पण लिमिट आहे, ध्यानात ठेवा. ह्या घटनेमध्ये 2019 मध्ये त्या एक घटना घडली. सौरभच्या शेजारी साहिल शुक्ला, ब्राह्मण माणूस आहे, हा राहतो. आता ह्या साहिलची थोडं कॅरेक्टर जाणून घ्या. ती व्यसनीत आहे, ड्रग बीज घेतं ते तुम्हाला माहीतच आहे, गांजाच्या सिगरेटी वडीत ते माहिती आहे. पण या त्या भिंतीवर सुद्धा अशी चित्रबित्र काढलेली आहेत की जेणेकरून तो एखाद्या तांत्रिक मांत्रिक विद्येचा नाद असलेला माणूस, सांकेतिक असं की ही दुनिया, ह्या दुनियेत तुम्हाला प्रवेश नाही, ही दुनिया फक्त माझी आहे, अशा प्रकारचे वाक्य. हे मेंटॅलिटी, हाय मेंटॅलिटीचं लक्षण असतं बरं का. म्हणजे ज्ञान ज्ञान ज्ञान, पण ती जेव्हा अमाप होतं तेव्हा तुम्हाला कलश भरला की सांडतो, तशा प्रकारचं ज्ञान. हा जो शुक्ला आहे, हा शुक्ला, त्याची मेंटॅलिटी तो काय अवैधी, पण कर्णपिशाचिनी विद्या नावाची एक विद्या आहे. आता मला त्यातली माहिती आहे, पण त्याचा दुरुपयोग होणार नाही म्हणून तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढीच सांगतो, लई नको. कारण मी स्वतः प्रयोग केला होता, माझा सक्सेस झाला नाही. आत्ता नाही, 2008 मध्येच केला होता, नको म्हणून डोक्याला ताण. कर्णपिशाचिनी विद्या ही स्वर्गलोकी एक यक्षिणी आहे, लक्षात घ्या. त्याचा स्टडी भरपूर, आपलं जे जुनी पुस्तकं आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर त्याबद्दल नॉलेज आहे, माहिती आहे. ही अशी यक्षिणी की त्याला तिथून हाकलून दिलेलं आहे. ही चांगली पण आहे, वाईट पण आहे. तुम्ही तिचा उपयोग कसा करून घेता याच्यावर डिपेंड आहे. ही कर्णपिशाचिनी याची एक साधना असते. साधना दिवस असताना काळा कपडा, रात्रीचं करायचं असेल तर लाल कपडा, असं एक ठरलेलं असतं. कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, पूर्ण मौन लागतं. किती दिवस? 21 दिवस. 21 दिवसाची ती सर्कल असतं, म्हणजे तपश्चर्याचा कालावधी 21 दिवसाचा असतो. मग ते गावरान तूप, ती ज्योत आणि मंत्रोपचार, ह्या आपलं अशा काही विद्या म्हणलं की तुम्ही लगेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जाता, आणि ते हे चुकीचं आहे. कसं सांगतो तुम्हाला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम काय माहिती आहे का? अंधविश्वास ठेवू नका, जगले पुढे गेले, विज्ञानवादी राहा, बरोबर. पण ह्या विद्येतून ही पुरातन आहे, प्राचीन आहे, पहिली गोष्ट. शिवाय याच्यात कुणाची हत्या नाही किंवा कुठलं पाप नाही. म्हणजे त्याचा प्रश्न आहे, महाराज देवाची पूजा करतो, नरेंद्र दाभोळकर स्वतः मांडल्यात की देव ते मानत नाहीत. पण देवाची जर एखाद्या फोटो पुढं तुम्ही जर आपलं ज्योत लावली किंवा अगरबत्ती लावली, काय असेल ते, आणि नामस्मरण केलं, तर 5 मिनिटासाठी जर तुमच्या स्वतःच्या शरीरात काही बदल होत असतात, सकारात्मक एक पॉझिटिव्हिटी येत असेल तुमच्यात जगण्यासंबंधी, किंवा तुमचा त्रासात आहे, तुम्ही काहीतरी आता तर मार्च चालू आहे, हप्ताचं लय तर लय बऱ्याच जणांच्या पाठीमागं ही लोनवाली पळत आहे सध्या. हा, कोण जप्त आणीन म्हणते, कोण त्रास देतंय, खाल्ल्याला गोड लागत नाही सध्या, असंही. तर ती
पॉझिटिव्ह तयार होत असेल ना तर ते योग्य आहे. असे नरेंद्र दाभोळकर सुद्धा म्हणल्यात. ऐका, ही जी विद्या याच्यात ही कुठलाही जी ज्याची त्याच्या रिस्कवर घेण्याचे विषय, पण लय रिस्की विषय येतो, ध्यानात ठेवा. हा, त्यात कुठला बळी ही अंधश्रद्धा आहे. एखाद्या प्राण्याचा बळी देणे ना ही पूर्ण अंधश्रद्धा आहे आणि त्याच्या विरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, ह्या मताचं मी. पण ही पुरातन विद्या हे काय आम्ही तयारी केलेल्या नाहीत. ह्या विद्येमध्ये 11,000 वेळा जर एक विशिष्ट मंत्राचा जाप केला आणि तो जाप दिवसा करायचा असेल तर काळे कपडे, रात्री करायचे असेल तर लाल कपडे, ही तुम्हाला नॉर्मल माहिती देतो, यातली बरीच माहिती. आणि करायला अजिबात जाऊ नका माझ्या सांगण्यावर, तो मंत्र बी तुम्हाला सांगून टाकतो. ओम भगवती चंडकन पिशाचिनी स्वाहा, आणि नंतर ते गावरान तूप ते टाकावं लागतं अग्नीत. हा जे विषय ना हा लेगण आहे. फक्त त्या मंत्राचा जाप हा कोण करायचा तर हा शुक्ला करायचा, साहिल शुक्ला. तो का करायचा, कुणाच्या सांगण्यावर करायचा तर या मुस्कांच्या सांगण्यावर करायचा. कारण मुस्काचं त्याचं अनैतिक संबंध होतं. नवरा तिकडं लंडनला गेल्यानंतर आणि त्याला तो म्हणजे त्याच्या मनावर जो ताबा मिळवला, हा शुक्लाचा गुन्हा नाही, ह्याच्यात त्या मुस्कांचा गुन्हा आहे. कसं सांगतो तुम्हाला, त्या शुक्लात प्रत्येक माणसाचा काहीतरी वीक पॉईंट असतो आतला, ते काय कुणाला सांगत नाही, बायकोला सुद्धा सांगत नाही, आतमध्ये असतं. कुणाच्या आतमध्ये शाळेतली एखाद्या प्रियसी दडलेली असती, कुणाच्या आतमध्ये काय, ज्याचं त्याच्या आतला विषय वीक पॉईंट असतो. कधी कधी एखाद्याने दुःखात असला तर ते क्षण आठवतो. तो काही त्याचं दुःख, प्रत्येकाचं कुठं अपमान असेल काय असेल असतं काहीतरी प्रत्येकाच्या मनात, माणूस आपण. ह्या जो प्रियकर आहे साहिल शुक्लाच्या मनात एक दुःख होतं की त्याच्या आईवर प्रचंड प्रेम, पण ती आई मरून गेली ती 20 वर्षापूर्वीच मेली होती. त्याला आई आठवायची, त्याला ती आईचं बोलणं ऐकायचं होतं, ती आईशी संवाद साधायचा होता. आणि हा संवाद कसा साधला जातो तर ही जी यक्षिणी कर्णपिशाचिनी विद्या जर ते काही काळासाठी ती जर तुम्हाला जर अनुकूल झाली, ती जर प्राप्त झाली तर काही कालावधीसाठी ती कानात आवाज ऐकू, तुम्ही काही प्रश्न विचारा, त्याचा वापर करून. आणि लोक सांगत नाहीत, तुम्हाला सांगतो, जी 50-60 लाखाच्या ऑडिन मर्सिडीजमध्ये फिरणारे लोक आहेत ना, ही समाजापासून पूर्ण कट असतात. तुम्ही आम्ही वेगळे, भूक लागली रस्त्यावर 10 रुपयाचा वडापाव खाणारे, आपले लोक वेगळी, म्हणजे आपले म्हणजे गरीब लोक. हा, जाती धर्म काय असते ज्याच्या त्या पैसे, आता लय जातीमध्ये झाल्या धर्मामध्ये, पण जाती धर्म दोनच आहेत. तुम्हाला सांगतो, गरीब आणि श्रीमंत. श्रीमंताला काही घेणं देणं नाही पडलं तुम्ही कुठल्या जातीत येण काय. आणि मग हे राजकारणी फेजकारणी बी खर्चोट लोक ते असे ना, हे ह्या जातीचा ते जातीचा, ते इतकं भारी प्रोग्राम करतात ना की जात बघून मतदान, जात बघून बागलं त्यांचं, तुम्ही गेले कामातून, तुम्ही तेच करत बसा, तुमच्याबद्दल होणार नाही. आणि माझं स्वतःचं मत आहे, जनताच दोषी आहे. तुम्हाला सांगतो, जनता दोषी आहे. कारण तुम्ही जसे मानसिकता, तुम्ही जसे विचार करता ना, त्याच प्रकारचं सरकार तुम्हाला मिळतं आणि मिळलंय. आणि चलून द्या. आता नवीन एक विधेयक येतंय, असं विधेयक येतंय की पूर्ण मीडियाचा अधिकार काढून घेतला जाणार, कुणी आंदोलनच करू शकत नाही. शेतकऱ्याचा 7,000 रुपये बाजार देतो म्हणला होता कटकार आपलं ते फडणवीस, ते 3-3.5 हजारांनी सोयाबीन घेतला. आता मग शेतकऱ्यांनी आंदोलन करायला पाहिजे का, करायला पाहिजे, करायचंच नाही. तुम का 3 वर्षाची कैद, 3 लाख रुपये त्याचं घरदार ट्रॅक्टर जमीन काय असेल ती विकून 3 लाखात, ही कायदा भविष्यात येणार आहे. पुण्यात त्याची सुरुवात झाली, आंदोलन केलं की हा कायदा होऊ नये म्हणून जनजागृती झाली पाहिजे. आमच्यासारख्यांचं बॉम्बालणाऱ्यांचं काम आहे ती लोकांच्यापर्यंत काय चाललं हे दाखवणं. ह्याला म्हणतात हुकुमशाहीची खऱ्या अर्थाने सुरुवात. हा, 2014ला मला माफ करा, 2014ला ह्या काँग्रेसने तुम्हाला सांगतो इतके भ्रष्टाचार केले, लय भ्रष्टाचार केले, कुणाची कोणाला मिळ नाही काय नाही, म्हणून ते मोदीला मत दिलं. नाही तर ना आता मला कळते मोदी काय चीज आहे. हां, मुसलमान 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 म्हणून वाट लावली यांनी लोकांची फार. हां, जाऊन द्या, मरू द्या. काय झालं, एक सेपरेट एपिसोड यांचाच कार्यक्रम राबवतो. थांबा, ती गेलं ते यूट्यूबनं, मला आपला तेल लावायचं आपल्याला गरज नाही कशाची. हा, काय होतं अहो, जो कष्ट म्हणजे घाम गाळून जो 2 टाईम जगतो ना, तर त्याला फक्त साध्या अपेक्षा आहेत, त्याच्या मुलाबालांचं संरक्षण हवं, त्याला आजारी पडला तर कुठंतरी चांगल्या प्रकारचं त्याला उपचार मिळावेत, रस्ते लाईट, साध्या अपेक्षा असतात सरकारनं संरक्षणाची. ही जातीवादन हेन तेन करून वाटोळ करून टाकलं यांनी फार. तुम्हाला सांगतो इतकं भयानक असं नाही. मग ते भ्रष्टाचारी करणारे काँग्रेस परवडली यांच्यापेक्षा. जाऊन द्या, मरू द्या. मी मेन मुद्द्यावर पडतो. मला ते काय होतं, कधी कधी
आतून भावनिक अटॅक येतो असं समजून चाला. विषय असा आहे की ही जी यक्षिणी आहे, ही यक्षिणी ती विद्या प्राप्त झाल्यानंतर ती कानात येऊन तुम्ही जे प्रश्न विचारता ते सांगते. ऑडी मर्सिडीजमध्ये फिरणार हा मन मुद्दा आला आपण, ही श्रीमंत लोक आहेत ना, काहींनी ह्या प्रयोग केलेला असतो. लक्षात घ्या, लोक खरं कोणाला सांगत नाही, कोणाचं आतलं कोणी कोणाला सांगत नाही. कुठं समजा एखादं गुप्तधनी ती सांगणार कुठेही, मग तो माणूस श्रीमंत राहत नाही, करोडपती होतो. पण त्या आलेल्या धनाचा तो विनियोग कसा करतो म्हणजे त्याला जास्त मत होईल. हा, आज पैशाने पाप पुण्य विकत नाही, पाप बी विकत घेत मिळते आणि पुण्य बी विकत मिळते. पुण्य केलं पाहिजे, पण पुण्य न करता ह्या कलियुगात लोक पाप करतात, पैशाचा वापर दुरुपयोग करतात. ही वस्तुस्थिती आहे. ही सगळी आयडिया ह्या मुस्कांनी त्याला सांगितली, कर्णपिशाची विद्या. आणि ती तर आधी एडच होत, तुम्हाला तर माहितीच, त्याला ते नादच होता शुक्लाला. मग झालं चालू. तो म्हणला बाबा ह्याच्यात कुठलं बळीबिळीची काही गरज नाही, ही म्हणजे स्वतःच्या रिस्कवर मी करू शकतो, घेऊ शकतो, करायला पाहिजे. हिला तो नवरा नको होता. 2019 म्हणले तुझं माझं आहे ना तीच चांगलं, कारण ह्यो गांजाच्या सिगरेट, ड्रग्ज बिग्ज ते सगळे फोटो काढलेले त्यांनी. ड्रग्ज आणि पोलिसांनी रेडमध्ये ड्रग्ज पण सापडले, गांजा सापडला, बिअरच्या बाटल्याचा खत सापडला मारणाचा त्या शुक्लाच्या खोलीत. आणि ते विक्षिप्त म्हणजे जगापासून वेगळा कट झालेला माणूस तो असं आहे. त्या कर्णपिशाचिनी विद्येचा तो साधना करायचा. ही मुस्कान त्या संपर्कात आली, बेधुंद होऊन ड्रग्जचा डोस घ्यायचा, नंगापुंगा कार्यक्रम करायचा, रात काटाळूस्तवर. हे असलं चालू होतं, तुम्हाला सांगतो. त्या मालकाने ही घटना त्याला सौरवला सांगितली, ती बायको पारवी काढली भाऊ, ही असंच चाललंय. त्याने फोनवर धमकी तर दिली तिला की बाबा असं करू नको, नाही तुला घटस्फोट देईन. ती काय सारखी दिसली नाही. 2019 त्यांनी घटस्फोटाचा प्रयत्न केला. सगळे म्हणले पोरगी, कारण पोरगी झाली ती एक, तुम्हाला पण माहिती. त्या पोरीचं जे नाव आहे पिहू, ती पोरगी झाली. आणि ती पिहू लय करून आईकडंच असायची, तिच्या आईकडं मुस्कानची. ती काय पाळत नाही, कारण मोकळे पण लागतो यांना नंगापुंगा कार्यक्रम करायला. कसं पोरगी रडली बिडली तर डिस्टर्ब होतं असा. 2019 घटस्फोटाचा निर्णय कॅन्सल झाला. तिथं भरपूर काम व्हायचा, तो सगळे पैसे पाठवायचा, सगळं झालं. दिनांक 24 फेब्रुवारीला तो भारतात आला. 3 कामं होती. जो पासपोर्ट होतं रिन्यू करायचं होतं, त्याच्यानंतर 25 फेब्रुवारीला मुस्कानचा वाढदिवस होता आणि 28 फेब्रुवारीला पिऊचा वाढदिवस होता. म्हटलं आता घरासाठी म्हणजे पुरीसाठी बायकोसाठी तो आला वाढदिवस साजरा करायला. एन्जॉय, पार्ट्या, नाचणं, सगळे फोटो त्याचे सगळे केलं. कुणी म्हणणार की नाही की बाबा एवढा गंभीर आतमध्ये शिजत असं. त्याच्यावर 5-7 दिवस गेले. तारीख उजाडली 3 मार्च. मुस्काननी ह्या सौरभ शुक्लाला, प्रियकरला, ठोक्याला पूर्णपणे सांगितलं की आपल्याला कर्णपिशाचिनी विद्याचा तुझी सिद्ध झाली का? म्हणला नाही झाली, मी लय आदाबतोय. तशी होणार नाही, तू बळी दे माया नवऱ्याचा, मग सिद्ध होईल. बघा कसं असतं लोकांचं. इने बारावलं त्या विद्येचा आणि ह्या बळीचा काही संबंध नाही, पण इने बारावलं म्हणजे नवरा प्रियकारा करून मारण्याचं हे तिचं डोकं होतं. हा, बाईच्या जात्याला पांडुरंग नाही सांभाळू शकला, परमेश्वर नाही आपण काय समजणार आहे हो. मी म्हणतो घटस्फोट देऊन टाकायचा, काय करायचं, पण जीव काय घ्यायचा त्याचा, असा विषय. ते बी एवढं भरभरून लाखोनी देणाऱ्या माणसाचा, पहिल्या प्रेमाचा. अवघड आहे. त्याच्याबरोबर 3 वेळा पळून गेऊन तू सगळा दांगडदिंगा केलता होता, डोंबाळा केलं तर त्याचा जीव घ्यायचं ठरवलं. ती ठरवल्यावर बाईन ठरवल्यावर वाटलं झालं म्हणायचं, चालतंय म्हणला. मग यांनी 3 मार्चच्या संध्याकाळी सगळ्या प्रकारचं साहित्य त्याने गोळा केलं. त्याच्यामध्ये गुंगीचं औषध आहे, ब्लिचिंग पावडर आहे, काय तर रक्ताचे डाग धुण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं सिमेंट आहे, वाळू आहे, बॅरल आहे प्लॅस्टिकचा, आणि काळ्या पिशव्या आहेत. सगळं आणून ठेवलं. सुरे आणले 2. ह्या बाईने गुंगीचे औषध कोफ्ते बनवले. कोफ्ते आपल्याकडे समजा आपण त्याला भजी म्हणतो, महाराष्ट्रात भजी आणि वडा हा फेमस आहे. महाराष्ट्र वडांना हे 2 आयटम मिळत नाहीत. हा, तर ते कोफ्ते म्हणतात तिकडं. तर कोफ्ते त्यांनी बनवले. थोडा मोदकसारखा प्रकार असतो, आत सारण वेगळं वर वेगळं असं. त्याच्यात ते गुंगीचं औषध टाकलं. ती गाठ झोपला. 3च्या रात्री 3 मार्चच्या त्याच्या बोकांडी बसली वरून आणि सुरी खोपासली. याचे 6 वार आहेत, तिचे 3 आहेत, 9 वार केले. खलास झालं. ते त्याचे तुकडे केले. जॉईंटला तुकडा लवकर होतो. इथं जॉईंट येतो, इथं कापता येतं, इथं कापता येतं, इथं कापता येतं. जिथं हाडांची लवचिकता आहे तिथून ते अवयव वेगळे काढले.
त्यात भरले सिमेंट वाळू आमकं तमकं भरलं सगळं पॅक केलं वाशिव नाही म्हणून. तिथून जे दांडकं मारलं तुम्हाला माहीत थेट म्हणाली आईश करत बसली. याला म्हणतात बाई, याला म्हणतात बायको. हां ती बायको होती ना त्याची. बघा आता बायको. तिथं 4 दिवस राहिली म्हणाली. तिथून कसोली चंबा हिमाचल प्रदेश कसोलीला 2-3 दिवस. हे सगळे डेस्टिनेशन स्पॉट आहेत. म्हणजे असं डेस्टिनेशन म्हणजे फिरायचं, थोडं आईस्क्रीम खायचं दिवसा, थोडी म्युझिक ऐकायचं, हे करायचं, जेव्हा रूममध्ये जायचं करगुटं सुद्धा नाही ठेवत काय काय. हा तुम्हाला माहिती आखा नांगा पोंगा कार्यक्रम असतो. त्याला म्हणतात ती पैशाचा लोक परपर वापर का कोण नुसतं म्हणजे आम्ही गेलो इकडे फिरायला आणि लॉजमध्ये राहिलो ही सांगायला झालं. पण आतला कार्यक्रम असा असतो कापडच ठेवीत नाही अजिबात. दिवस उगावल्यावर कापड घालायचं. काय असन साजरा असन चढे असन ते घालीत नाही. त्याला म्हणतात डेस्टिनेशन. हां नवरा इथं सोडतोय त्या सिमेंट ह्याच्यामध्ये, बाई कुठं तिकडं. तिथून आली पैसे संपलं. आईला सांगितलं. आईन बाप सांगतात की आमच्या पोराला फाशी द्या. कारण आई बापांनीच कंप्लेंट केली. राहुलनी कंप्लेंट केली, त्याच्या भावानी ती बॉडी केली, ती सगळं PM केलं, तिथून बाहेर काढली. आता एक गुन्हेगार डिटेन झाले. पण पोलिसांचा असा संशय आहे दिल्ली पोलिसांचा की ह्या मुस्कानची आई मास्टर माइंड याच्या पाठीमागं असली पाहिजे. बाप नसेल बिचार पण आई मास्टर माइंड असली पाहिजे. म्हणून आता प्रयत्न चालले आहेत त्यांचे की तिलासुद्धा चौकशीसाठी बोलून काय असेल ते वधून घ्यायचं असा विषय. पण त्यांनी ते मर्डर केलं कबूल केलं. हा सगळा विषय कर्णपिशाचिनी विद्या या निमित्ताने काय ना पण तुमच्यापर्यंत आली हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातून दडा घ्या यातून काहीतरी अशी माझी मनापासून इच्छा आहे. रामकृष्ण हरी माऊली.